नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर बघा, तुम्ही बघूनच ओळखलं असेल काय बनवलेलं आहे. तर आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स कोळीवाडा. तर चला मग रेसिपीकडे वळूया वेळ न घालवता. तर इथे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहे. ते स्वच्छ करून घेतले, धुवून घेतले. त्यानंतर पाणी निथळून घ्यायचं. यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. एक लिंबाचा रस टाकलेला आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला 15 मिनटं. साधारण हे फर्स्ट मॅरिनेशन 15 मिनटं करायचं आहे. 15 मिनटानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 चमचा भरून धना पावडर, 1 टीस्पून काळी मिरी पावडर आणि एग व्हाईट टाकायचं आपल्याला. अंड्याचा पांढरा भाग टाकायचा आहे, पिवळा भाग टाकायचा नाही, तो असं काढून घ्यायचा. त्यानंतर इथे 4 चमचे मैदा टाकत आहे आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकत आहे. तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ पण वापरू शकता किंवा बेसन पीठ पण वापरू शकतात. तर त्यानंतर 2 चमचे भरून तेल टाकलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे आपलं सेकंड मॅरिनेशन आहे. तर हे आपल्याला साधारण अर्धा तास करायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं, झाकून ठेवलं मी आणि अर्धा तासानंतर आपल्याला हे छान असे तळायचे आहे. तर कढईत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापून घ्यायचं. इकडे प्रॉन्स आपण पुन्हा एकदा खालीवर करून व्यवस्थित मिक्स करायचं हलक्या हाताने. आणि गरम तेल झालेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि एक एक असं प्रॉन्स तेलामध्ये सोडत जायचं आहे. बघा, एकदम टाकायचे नाही, ते एकमेकांना चिपकतात. मग हे असे व्यवस्थित टाकून घ्यायचे, कढईत मावतील तितके. हे सगळे टाकून झाले की आपण लगेचच याला झाऱ्या वगैरे लावायचा नाही. थोडं 1-2 मिनटं तळून घ्यायचे व्यवस्थित. त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला झाऱ्या लावायचा आहे बघा. आणि व्यवस्थित हे तळायचे आहे. सगळीकडून छान असे खालीवर करून तळून लगेच काढून घ्यायचे आहे. आपल्याला हे खूप कुरकुरीत करायचे नाही, आपण हे पुन्हा डबल फ्राय करणार आहोत. तर हे काढून घ्यायचे. तोपर्यंत आपण इथे सेकंड बॅच तळून घ्यायची आहे. तर इथे गरम तेलामध्ये पुन्हा आपण असे हे कोलंबी टाकून घ्यायची. एक एक करत टाकायची आणि हा घाणा पण आपण व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही असं तयार करून ठेवू शकतात आणि ज्यावेळी तुम्हाला खायचे त्यावेळी डबल फ्राय करू शकतात. तर इथे मी आता हा सेकंड बॅच पण व्यवस्थित तळून काढून घेते. त्यानंतर हे सगळं काढून झालं की गॅस फुल करायचा आणि जी पहिली बॅच होती ती आपल्याला पुन्हा टाकायची आहे कोळंबी. आणि अगदी 1 मिनिटाच्या आत आपल्याला ही कुरकुरीत तळून घ्यायची आहे फुल फ्लेमवर. एकदम फास्ट प्रोसेस करायची. खालीवर करत पटकन हे कुरकुरीत तळल्या गेल्या की काढून घ्यायची प्लेटमध्ये आणि मस्त ग्रीन पुदिन्याची चटणीसोबत खायला घ्यायचं आहे. प्रॉन्सवर आपण मस्त असा चाट मसाला किंवा लाल तिखट थोडंसं असं भुरभुरायचं आहे. छान लागते त्याच्याने चव. आणि आपली इथे प्रॉन्स कोळीवाडा तयार आहे. रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.